नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2023 निवड यादी कधी, निकाल प्रलंबित असलेली परीक्षा, डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2023 काही दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये पण अपडेट आलेलं होतं। जलसंपदा विभाग निवडणुकीचं कारण देत निकाल समोर ढकलत आहे। संबंधित विभागाकडून अशी माहिती मिळालेली होती की निवडणूक पिरियडमध्ये रिझल्ट जाहीर करण्यासाठी जर परमिशन मिळाली तर रिझल्ट जाहीर करण्यात येईल। अपडेट येऊन 15 दिवस झालेले आहे, तरीही त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही। आचारसंहितेमध्ये बाकी विभागाचे रिझल्ट जाहीर होत आहे। बघा, 2 दिवसापूर्वीच जिल्हा परिषदने औषध निर्माण अधिकारीची निवड यादी जाहीर केलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल पण रिलीज केलेला आहे। 30 एप्रिलला त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। परंतु जलसंपदा विभाग आचारसंहितेचं कारण देत निकाल समोर ढकलत आहे। राज्यातील शासकीय नोकर भरतीतील गोंधळामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त असताना आता निवडणुकांमुळे भरतीचे घोडे अडले आहेत। न्यूजपेपरमध्ये आलेलं अपडेट आहे हे। निकाल प्रलंबित असलेली परीक्षा, लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा गट क लिपिक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा 17 डिसेंबरला झाली। 4 महिने होऊनही या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत आयोगाकडून कोणतीही स्पष्टता नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद, जलसंपदा विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग या विभागाचे निकालही बाकी आहेत। जिल्हा परिषद धाराशिव औषध निर्माण अधिकारी याची निवड यादी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल पण जाहीर केलेला आहे। त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। धन्यवाद।